काटोल नरखेड मतदारसंघामध्ये 35,000हून अधिक मतांची चोरी झालेली असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केलेला आहे आणि या आरोपामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे। आपल्यासोबत थेट आमदार चरणसिंग ठाकूर आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमकं काय प्रकरण आहे, कितीपट योग्य आहे, भाऊ काय सांगणार? अनिल देशमुख यांनी 35,000हून अधिक मतांच्या चोरीचा आरोप केलेला आहे। तुम्हाला कितीपट योग्य वाटत आहे आणि तुम्हाला प्रत्यक्ष वाटते का याची चौकशी व्हावी बा म्हणून? अनिल देशमुख हे फ्रस्ट्रेशनमध्ये आहे आणि फ्रस्ट्रेशनमध्ये माणूस कधी काही बोलते। 8-9 महिने निवडणुकीला झालेले आहे। आता त्यांना 35,000 चोरीचं कुठं दिसलं, कोणतं स्वप्न वगैरे पडलं असं त्यांना, त्यांची प्रकृती त्या फ्रस्ट्रेशनमुळे फार खराब आहे असं मला वाटायला लागलं आहे आणि म्हणून त्यांनी आपली प्रकृती दाखवावी आणि चांगल्या पद्धतीनं डॉक्टरांकडून चांगला इलाज करून घ्यावा। 25 वर्ष ज्यांनी ज्या माणसांनी या निर्वाचन क्षेत्रामध्ये लोकांनी डोक्यावर बसवल्यानंतर त्यांना न्याय देऊ शकले नाही, शेतकऱ्यांना नाही, बेरोजगारांना नाही, आई भगिनींना नाही, कोणालाच त्या ठिकाणी न्याय दिला नाही म्हणून लोकांच्या नजरेतून उतरल्यावर त्या ठिकाणी लोकांनी नाकारलं। तर हे कबूल केलं पाहिजे आणि ते कबूल करून आपण जे सत्य आहे तेच बोललं पाहिजे। खोटं बोलण्याचा यांचा 25 वर्षाचा हाच कार्यक्रम त्या ठिकाणी होता। तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ना की निवडणुकीच्या वेळेस शेवटच्या घटकेला जेव्हा हार डोळ्यासमोर दिसत होती तेव्हा स्वतःच्या डोक्यावर दगड मारून घेतला। एवढा मोठा दगड त्या ठिकाणी स्वतः मारते आणि एवढ्याशा छिद्रामधून दगड जाते। पोलीसच्या रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे का हे सगळं रचलेलं षडयंत्र त्या ठिकाणी होतं आणि त्या षडयंत्राच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कुठंतरी लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी दंगल घडविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं ते कृत्य होतं। त्याची चौकशी पोलीस करत आहे। या अशा गोष्टीवर जास्त लक्ष देण्याची गरज मला त्या ठिकाणी वाटत नाही। देशमुख म्हणतात की तुमच्या भावाची नोंदणी मतांची नोंदणी 2 ठिकाणी झालेली आहे, या आरोपाचं खंडन कसं कराल तुम्ही? कोणाचं नाव 2 ठिकाणी आहे, कोणाचं नाव 3 ठिकाणी आहे हे पाहण्याचं काम निवडणूक आयोगाचं आहे। त्याच्यामध्ये त्यांचे सगळे अधीनस्थ जिल्हाधिकारी आणि सगळे निवडणूक अधिकारी राहतात, त्यांनी ते काम पाहावं। हे काम माझं नाही आहे ना, त्यांनी पाहावं आणि निवडणुकीच्या वेळेस त्यांनी त्या ठिकाणी 2 वेळा आहे का 3 वेळा आहे बूथवर जावं आणि आपले माणसं बसवावी, त्या ठिकाणी मतदान करताना लक्ष ठेवावं, म्हणजे या मताची चोरी होणार नाही असं त्यांना वाटत असं तर त्यांनी हे करावं। परंतु प्रत्येक वेळी संविधानाचं त्या ठिकाणी हे होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे अशा प्रकारच्या वल्गना ते करतात आणि म्हणून त्या गोष्टीमध्ये त्यांच्या काही तथ्यांश नाही आहे। मध्य प्रदेशमधून लोक आणलेले आहे मतदानकरिता, हे बाहेरचे लोक आलेले आहे की तुमचे स्पेशल गेस्ट आहे कुठेतरी? मला नाही, ते त्यांचेच असं तेच आणत होते। पहिले ते मोर्चे काढत होते, लोकांचं इथं समर्थन राहत नव्हतं तर गाड्या भरू त्या ठिकाणी 100-200 गाड्या आणत होते आणि मोर्चाचं स्वरूप त्या ठिकाणी लोकांना दाखवत होते। हे कामं त्यांनीच केलेलं आहे, मी करत नाही। मी विकासावर आणि विकास हाच माझा अजेंडा आहे। विकासामुळे 45 वर्ष या क्षेत्रामध्ये प्रत्येक गाव पाड्यामध्ये त्या ठिकाणी काम करत होतो आणि म्हणून त्याच प्रेमापोटी सगळ्या जनता जनार्दनांनी जी जबाबदारी दिलेली आहे त्याच्या भरोश्यावरच मी हे त्यांचं जे काही माझ्यावर मतदानाच्या रूपानं कर्ज दिलेलं आहे ते मी त्याची परतफेड विकासाच्या माध्यमातून करणार आहे। ठीक आहे, तुम्ही म्हणता की सगळं निवडणूक आयोग बघेल, पण महाविकास आघाडी म्हणते की निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली काम करत आहे, तुम्ही याकडे कसं बघताय? लोकसभेमध्ये हे लोक जिंकले होते तेव्हा भाजपच्या अंडरमध्ये होते का? अशा पद्धतीच्या ह्या वल्गना करतात। वर्तमानपत्राच्या आणि आपल्या मीडियाच्या लोकांना माझी विनंती आहे की अशा लोकांकडे हे दुर्लक्ष केलं पाहिजे। हे समाजामध्ये वैमनस्य पसरवण्याशिवाय दुसरं काम त्या ठिकाणी करत नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की अशा प्रकारच्या अपप्रचाराला त्या ठिकाणी आपण जास्त प्रसिद्धी त्या ठिकाणी देण्याचं काम करू नये। नक्कीच आमदार चरणसिंग ठाकूर यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे। देशोन्नतीकरता रिपोर्टर स्नेहा बोके, नागपूर।